आज सरांचं प्रथम अपील होतं। या संदर्भात 4 वाजता राकेश विटकर यांच्या कार्यालयात आम्ही सगळे जमलो होतो, पण राकेश विटकर जनमाहिती अधिकारी हे अचानक 2:30 वाजता त्यांची तब्येत बिघडली आणि ते घरी गेले। म्हणून मी अर्जदार अब्राहम आडाव सर यांना विनंती केली की पुढची तारीख 15 मे आहे आणि तुम्ही 12 वाजता या, त्यावेळेस मी अपील आपण करू। पण माझा प्रश्न असा आहे की जर हे परिपत्रक आयुक्त साहेबांकडे गेलेलं आहे सहीसाठी, म्हणजे आज तागायत या क्षणापर्यंत महापालिकेचं कुठलाही त्याच्यावर कसलंही परिपत्रक आदेश शासनाचा नाही आहे। असं असतानासुद्धा जे मिलिंद जाधव TV10चे आहेत त्यांना 27 फेब्रुवारी रोजी ज्या पद्धतीची माणुसकीला काळिंबा फासणारी जी घटना विटकर साहेबांनी केली ती पूर्णपणे चुकीची आहे। कुठल्या आदेशाचं पालन करत त्यांनी मिलिंद जाधव यांना अशा विचित्र पद्धतीची वागणूक दिली आणि व्हिडिओ शूटिंगबाबत कसलाही शासनाचा निर्णय नाही आहे की घ्यायची नाही म्हणून, तरीसुद्धा इथं महापालिकेत असं हुकुमशाही म्हणा दबावशाही अशा पद्धतीचं वातावरण का निर्माण केलं जाते? सर्वसामान्य माणूस नागरिक यांना त्रासाला का सामोरं जातो आहे? हे विटकर म्हणा किंवा इथले अधिकारी म्हणा, जे सरळ मार्गी प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना काही शूटिंगचा बाबत प्रॉब्लेम नाही आहे, मग काही विशिष्ट अधिकाऱ्यांनाच असा का प्रॉब्लेम? बरं, त्याच अधिकाऱ्यांनी पहिली बाईट दिलेली आहे की व्हिडिओ शूटिंग करण्याबाबत काही हरकत नाही, तुमच्यावर कसलाही गुन्हा होत नाही। तुमची पहिल्यांदा परवानगी घेतो सर, मी तुमचं शूटिंग घेतोय, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का? अजिबात ऑब्जेक्शन। परवानगी नाही घेतली तर तो गुन्हा ठरू शकेल का? नाही, गुन्हा ठरत नाही। हां, बस हा माझा मुद्दा आहे। आणि तोच अधिकारी काही दिवसानंतर मिलिंद जाधव यांना फरफटत ऑफिसच्या बाहेर काढतो। सगळं बंद करा आता, नाही तर मग बाहेर राहू। कार्यालय महापालिके बाहेर काढतो, तुम्ही बाहेर काढतोय, चला वेगळ्या पद्धतीने बोलतो। तुम्ही पत्रकार नाहीये, तुम्ही तोता या पत्रकारात, तुम्ही खोटे पत्रकार असं मी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं आहे। मला दिवसभर काहीच काम नसतं, तुम्ही त्यासाठी दिवसभर हिंडत असता। तुम्हाला डोकं आहे का? डोकं आहे तुम्हाला? डोकं आहे नाही, तुम्ही हिमजिकल आहात, तुम्हाला कळत नाही म्हणून तुला बाहेर जा म्हणलं तुम्हाला। वेड्यासारखं वागताय तुम्ही, चला बाहेर काढतोय, चला। आणि त्यांना लागत असताना सुद्धा त्यांचं फरफट होते। हे कुठल्या कायद्याच्या अंतर्गत विटकरांनी केलं हे आज तागायत त्याचं स्पष्टीकरण महापालिकेने दिलेलं नाही। आम्ही संबंधित अर्ज आयुक्त साहेबांना दिला होता। समोर पुढे घ्या। त्याच्यावर सुद्धा जे आहे ना वेगवेगळी शासनाची जी परिपत्रक आहेत ना ती तपासून मी necessary काढतो। याबाबत सखोल कारवाई व्हावी आणि त्याच्याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावं। आज तागायत महापालिकेकडनं आयुक्त साहेबांकडनं कसल्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळालेलं नाही। आज तागायत जर त्यांची सही अजून झालेली नाही तर याच्या अगोदर तुम्ही कुठल्या याच्यावरनं निर्णय घेतला की व्हिडिओ शूटिंग करायचं नाही? माझं वारंवार तुम्हाला हेच सांगणं आहे आणि सगळ्यांना हेच सांगणं आहे की कसलाही आदेश नसतानाही जर इथं हुकुमशाहीचं राज्य बळावत असेल तर महापालिका सर्वसामान्यांची आहे का काही विशिष्ट अधिकाऱ्यांची आहे? हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो। जोपर्यंत सगळे नागरिक सजग होत नाही, माहिती घेत नाही, माहिती अधिकाराचं प्रशिक्षण घेत नाही, तोपर्यंत फार अवघड प्रसंगांना सामोरं जावं लागेल। आणि आज माझ्यावर आला आहे, आज ह्याच्यावर आला आहे, माझ्यावर नाही येणार, माझं काही काम नाही, असं कधीहीच होत नाही। जळी स्थळी काष्टी पाषाणी ह्या सगळ्याची गरज लागते। यासाठी पुण्यातून ज्ञानमाता सेवाभावी संस्था माहिती अधिकाराचं प्रशिक्षण प्रामाणिकपणे देत आहे। त्यांचं एकच ध्येय आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत माहिती अधिकार पोचला पाहिजे, तो त्याची गरज आहे आणि तो त्याचा अधिकार आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.